नमस्कार मित्रांनो, नमस्कार. अहो, हा माणूस जो विचार करतो ना, ते खरं होतं का हो? जरूर होतो मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण विचार एक फ्रिक्वेन्सी आहे. जसं आपण टीव्ही बघतो किंवा मोबाईल बघतो. आता टीव्ही बघतो, त्याच्यामध्ये रिमोट आणि टीव्हीच्या मध्ये जो दिसतो ना, त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे ते आपल्याला काही दिसत नसतं, पण ते फ्रिक्वेन्सी असतं. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय हो? खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येक माणसाला जुडले गेलेले, फक्त बोलायची गोष्ट असते. ऐकलं की ती डोक्यात गेली म्हणजे खरी फ्रिक्वेन्सी त्यालाच म्हणतात. मित्रांनो, जगातला हा मोठा विमान कसा का बनला असेल हो? कुणीतरी विचार केला असेल ना, म्हणजे त्या विषयावर त्यांनी धरून केला, आज उडता प्लेन बनला. असे भरपूर काही चीज हो. देशातले जे ताजमहल आहे, पहिलं विचारात आलं, नंतर त्या पद्धतीने बनलं. कारण विचारात आलं असतं नसतं तर ते बनलं असतं का? मला नाही वाटत. कारण त्याच्यामध्ये एक फ्रिक्वेन्सी होती की तो मला करायचा म्हणजे थॉट होता. फ्रिक्वेन्सी या जगातला गरीब असो की अमीर असो, त्यात असतो. फक्त त्याला ओळखायची गरज असते, अशी असते मित्रांनो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो साहेब, फ्रिक्वेन्सी, माझं मत असं आहे की जगण्यात दोन वेळा येते. एक पहिलं मनात येते, नंतर प्रॅक्टिकल होते. म्हणजे जगात दोनदा हा फ्रिक्वेन्सी येतो, पहिलं मनात, नंतर प्रॅक्टिकल. अशा गोष्टी असतात. अशाच काही गोष्टी असतात मित्रांनो. अहो, आपण सर्वसाधारण माणसं, सायंटिस्ट थोडी हो. पण आपल्या घराला चालवण्यासाठी प्रत्येक माणूस काही ना काही विचार करतो. आणि विचार करणं गरजेचं आहे ना हो. अगर विचार नाही केला तर घर कसं चालणार, हे प्रश्नाचे उत्तर आहे ना. पण सर्वसाधारण माणूस अगर कोणाला म्हणलं की बाबा रे, आपल्याला पुढचा विचार केला पाहिजे, तर केला पाहिजे की नाही केला पाहिजे? केला पाहिजे. नाही केलं तर तुम्ही फिश. मित्रांनो, मी तुम्हाला 2 किंवा 3 गोष्टी सांगणार त्या बाबतीत, फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत. तर तुम्ही अगर पुन्हा ऐकला तर तुमचा फायदा होणार, नाही ऐकला तरी काय हो, आमचं काय बोलायचं काम आहे, आम्ही बोलणार आणि मोकळं होणार. पण कधी कधी ही खरी गोष्ट बी असू शकते हो ना मित्रांनो. कारण ती खरी गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो, कारण आपल्या संधी घडलेलं आहे हो. पण सांगतो, अहो मी काय मोठा शिकलेला माणूस आहे का? सायंटिस्ट आहे का? नाही, मी सायंटिस्ट काय नाही, मी सर्वसाधारण आहे हो. 7वी पास झालेलो, 3 वेळा नापास झालेलो 7वी पर्यंत येण्यापर्यंत. पण एक गोष्ट आपल्याला नॉलेज असते, एक गोष्ट मी नॉलेज नसलं पण आपल्याला प्रॅक्टिकल ज्ञान आहे. कसं घर चालवायचं, कसं आपला परिवार चालवायचा, हा ज्ञान आहे. पण आजपर्यंत आपण बेस्ट पद्धतीने चालवत आहे. मित्रांनो, अशा गोष्टी घडतात. एकदा असंच काही गोष्टी घडल्या की बाबा, तू इथं जे काम करतो तेवढंच काय तुझं काही घर त्यांना का नाही? पण तुम्ही एक विदेशात गेलो, याने सौदी अरब मध्ये कुठं गेला तर तुमचं घर किती मस्त चालत होतं. कारण 14 पटींनी तुम्हाला पैसे भेटत. अगर तुम्ही इथं 1 रुपया कमवतात, इथंच काम केलं तर तुम्हाला 14 पटीने पैसे भेटतात. म्हणजे इथं 1 रुपया कमवला तर तुम्हाला 14 रुपये भेटतील. तुम्ही असा विचार का नाही करतो 14 पटीने? तर म्हणलं 14 पट्टीला पाहिजेण्यासाठी तर आपल्याकडे पैसे पाहिजे ना हो. गोष्ट तर खरी आहे, पण प्रयत्न करणार हो. म्हणलं प्रयत्न करण्यात काय हरकत नाही, पण असले पाहिजे ना हो. आपण काय एवढी कमाईमध्ये. पण ठीक आहे, तुम्ही म्हणतात, तो सौदी अरबच्या गोष्टी तो तिथं गेलेला होता आणि तो वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी सांगत होता. अहो, तो बोलता 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 रोज पकवायचा. एकदा डोक्यात गेला की हा माणूस सौदी अरब म्हणतो म्हणजे काय हो, त्यात काहीतरी असेल का हो? हो, मी सौदी अरबच्या प्लेन मध्ये बसलो, काय सुंदर प्लेन होती, असं होतं तसं होतं, अशा पद्धतीने तो बोलत होता. अरे काय बसण्यासारखं योग्य होती आणि काय जागा सुंदर होती हो, अशा गोष्टी करत होता. आणि त्यांनी माझ्या डोक्यात शिरवलं. त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय हो, आपल्या डोक्यात गेलं, असं गेलं असं गेलं असं गेलं. आता आपण काय करायचं हो, जायचा प्रश्न केला. अहो, पासपोर्ट मी सुद्धा काढलेला. पण प्रश्न असा आहे का, तो म्हणत होता की मी ह्या टायमाला 8 वाजता या प्लेनने उतरलेलो. अरे काय सुंदर प्लेन आहे, सौदी अरबचं तो झाड असतं आणि त्या खजूरचं पेड त्या प्लेनच्या पाठच्या त्या झाड. आणि तुमच्या घराकडून अशी दिसते ना ती प्लेन आहे, 8 वाजता उतरते. आणि मी रोज त्या प्लेनला बघत होता 8 वाजता ती प्लेन. खरंच आज बी मी बघितलं.
8 वाजून 8 मिनिटांनी ती खाली उतरली. बस माझ्या लक्षात आलं, चला ह्याच्यावर आपण एक टॉपिक बोलू. आणि मी रोज 8 वाजता 93 मध्ये त्या प्लेनला रोज बघत होतो. बघता बघता एकदा ते माझं स्वप्न पूर्ण झालं. खरंच मी तिथं जॉब केला आणि भरपूर प्लेनचे यायच्या टायमाला तिकीट स्वस्त होते, पण त्या प्लेनची तिकीट होती ना खूप महाग होती. मी म्हणालो नाही, पैसे गेले तर हरकत नाही, पण ते 8 वाजता आपली मुंबईत उतरते ना ती प्लेन, त्यात मला बसायची माझी इच्छा आहे, मला त्या प्लेन मध्ये बसायचे. अहो त्याचे मी 2 गुणे पैसे देऊन बसलो, पण इच्छा तर पूर्ण झाली ना. हे महत्वाचं भाग आहे. तुम्ही अगर त्या गोष्टीला धरलं तर तुम्हाला भेटणार. ते म्हणतात, त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. याने आपल्या विचारात भी एक फ्रिक्वेन्सी असते. खरंच या गोष्टीला लक्षात ठेवा. हा पहिला पाठ झालेला आहे. अहो अशा काहीतरी गोष्टी असतात भरपूर, 2-4 गोष्टी सांगून तुम्हाला मोकळं करतो. अहो एक कडिया होता, हो कडिया, तो रोज आपल्या बिल्डिंगचे कामं करत असतात. पण करता करता काय होतो हो, त्याला 3-4 पोरं असतात. एकदा मनात विचार येतं की माणसाच्या, की बाबा रे, मी रोज कडिया काम करतो, डेव्हलपरचे काम करतो, अगर माझा पोरगा समजा इंजिनियर झाला तर किती फायदा होईल. याच गोष्टी त्याच्या डोक्यात गेल्या आणि त्यांनी आपल्या लहान पोराला सांगितलं, बाबा मी रोज कडिया काम करतो, मला तुला इंजिनियर बनवायचं, तू इंजिनियर बनशील का बाळा. हो पोरगा म्हणतो, हो बनूया. तर खरं गोष्ट सांगू, इंजिनिअरसाठी चांगलं शिक्षणाची गरज आहे. त्या बापाने त्याला चांगल्या शाळेत टाकलं, इंग्लिश मीडियम मध्ये. शिकता शिकता तो आज चांगल्या प्रकारचा इंजिनियर झाला, कारण त्याच्या वडिलांनी त्याच्या डोक्यात ती फ्रिक्वेन्सी भरली होती. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय विचारात टाकलंय, किती फ्रिक्वेन्सी असते ती खरी गोष्ट असते मित्रांनो. तुम्ही समजायला फार वेळ लागेल, पण खरं म्हणजे ती फ्रिक्वेन्सी महत्वाची बात आहे. ते आपल्या दोघांच्या मध्ये असतं. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी हो, अहो माझ्या आईने बी माझ्या डोक्यात फ्रिक्वेन्सी टाकलेली. अरे पोरा, माझं एक स्वप्न आहे, तू टेलर बनला तर चांगलं होशील रे. एक सर्वसाधारण माणूस काय मोठा काय इंजिनियर थोडीच बघणार हो. माझ्या आईने सांगितलं, खरंच सांगू का, माझ्या आईने माझ्या डोक्यात ती फ्रिक्वेन्सी टाकली. विचारात एक फ्रिक्वेन्सी असते ना, ती टाकली. आणि टाकल्यानंतर काय झालं हो, खरंच आमच्या भागात एक टेलर होता आणि त्या ढागाकडं एक टेलर बसत होता. त्या टेलरच्या इथं जाऊन मी उभा राहायचा, रोज उभा राहायचा. तो काय म्हणा, अरे क्या तू रोज खडा रहता है, खडा नेसायचा सीख ना. बस त्यांनी तेवढंच बोलला. खरंच म्हणलं, मी बसलो त्याकडे शिकता शिकलो. हास्यल्या कशी करायची, बटणं कशी लावायची, अशा पद्धतीने शिकलो. आज मी त्या टेलरच्या धंद्यामध्ये आपला कारोबार सुरू केला. माझा परिवारला मी बघतो त्या कामावरती. अशा गोष्टी होतात हो. शिंपीचं काम मोठं नसलं तरी पोट भरू शकतो, आहे ना मित्रांनो. फ्रिक्वेन्सी म्हणजे काही साधारण गोष्ट नाही, ह्याला साधारण मध्ये घेऊ नका. आपल्या आई वडिलांनी जे सांगितलं ते डोक्यात गेलं पाहिजे, हे महत्वाचा भाग आहे. फ्रिक्वेन्सी हा एक शब्द मोठा आहे, त्याला समजायची गरज आहे. आणि फ्रिक्वेन्सीला तुम्ही मनात आणा, विचारात आणा, खरंच बनणार. आणि फ्रिक्वेन्सी तुम्हाला कुठे भेटणार हो, नुसतं त्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा, दुसरं काही नाही पाहिजे तुम्हाला. बघा तुमची फ्रिक्वेन्सी झटकेपट तयार, पुढच्या कामाला तयार होणार आहे ना मित्रांनो. बाय बाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. माझी गोष्टी तुम्हाला कशी आवडली यावर तुम्ही जरूर मला कमेंट करा. आणि कमेंट केल्याने मला मार्ग भेटतो, कारण मी एक चांगला शिकलो नाही तरी काय हरकत नाही, पण मला कमेंट वाचता येतात. आणि कमेंट मला करावं हो, मी साधारण माणूस आहे. कधी माझं भविष्य घडेल तुमच्यापासून तर काय मोठी गोष्ट हो, बनवून द्या कोणाचं भविष्य म्हणता येतं, आहे ना मित्रांनो. माझ्या गोष्टीला लाईक आणि सबस्क्राईब करा, महत्वाच्या गोष्टी हो. आज के जमाने में हम खाने के लिए नहीं जीते, जीने के लिए खाते. काय मोठं खाण्याची इच्छा नाही हो, सर्वसाधारण माणूस आहे. ओके, बाय बाय मित्रांनो.